नमस्कार सर्वांना, शांताबाईचा नमस्कार. आपल्या चॅनलवर तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि तुम्ही म्हणता शांताबाई माझं नाव घ्या, तर तुम्ही मला कमेंट्स करून नावं तुमचे पाठवा. तुमचे संपूर्ण नाव मला कमेंट्स करून पाठवा, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी सर्वांची नावं घेत जाईल. आता कालच्याच व्हिडिओत मी सर्वांची नावं घेतलेली आहे. व्हिडिओ बघितला का तुम्ही? तुमची नावं आलेच असतील त्या व्हिडिओमध्ये. बघा, ज्यांनी मला कमेंट्स केली त्यांची नावं मी घेतलेली आहे. आणि ज्या माझ्या बहिणींना असं वाटत असेल की आपल्याला बड्डे विश केलं पाहिजे, त्यांनी मला त्यांची बड्डेची डेट आणि त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचं गाव संपूर्ण मला कमेंट्स करून पाठवा. म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी सर्वांची नावं घेईल आणि सर्वांना शुभेच्छा पण देईल. बरोबर की नाही? तर चला मग, आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. हो, लाईक करत चला, कमेंट्स करत चला. तर चला, जाऊ नका कुठे, काय पूर्ण व्हिडिओ बघा. हो, खूप मेहनत लागते हो व्हिडिओ बनवायला आम्हाला. मी याच्यासाठी आलो होतो की म्हटलं पिंकीचा आपल्या गावातून पहिला नंबर आला, चांगली गोष्ट आहे. वाटलं नव्हतं मला की पिंकीचा पूर्ण गावातून पहिला नंबर येईल. खरंच मुरलीला भाग्यवान आहेस गड्या तू, की पूर्ण गावातून पहिली आली पोरगी. म्हणून आम्ही असं ठरवलं ग्रामपंचायतनं की तिचा सत्कार झाला पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वजण 11 वाजता ग्रामपंचायतमध्ये या, आपण जर सत्कार करू. कसं आहे, लेकरानं जर कोणतं काम केलं तर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप ही पडलीच पाहिजे. म्हणजे त्या लेकराला समोर जायला प्रेरणा भेटते, उत्साह वाटते त्याला की आपलं कौतुक केलं तर आपण आणखी अभ्यास करा, आणखी समोर जा. आणि तिचंच पाहून आपल्या गावातल्या इतर लेकराला प्रेरणा भेटेल अभ्यास करायची. चांगली गोष्ट आहे. खरंच लय हुशार आहे पिंकी. तुम्ही 11 वाजता सगळेजण या, आपण ते सत्कार करू. आणि तिच्यासोबत तिच्या आईबाबाचाही करू. तिच्या आईबाबाचं याच्यासाठी करू की तिच्या आईबाबांना जे तिच्यावर संस्कार टाकले ते कौतुकास्पद आहेत. म्हणून तुम्ही सर्वजण या, 11 वाजता या. 11 वाजता कार्यक्रम चालू होईल आपला. बरोबर आहे तुमचं सरपंच भाऊ, खरंच बरोबर बोलले तुम्ही. पिंकीचा सत्कार करायलाच पाहिजे. पिंकी आहेच तेवढी हुशार. आपल्या ग्रामपंचायत निर्णय मला एकदम आवडला. चांगली गोष्ट आहे सरपंच भाऊ, तुम्ही तिचा सत्कार करू राहिले, तिच्या आईवडिला सत्कार करू राहिले. चांगली गोष्ट आहे. हो, तेच म्हटलं शांताबाई. कसं आता आपल्या गावात तसे आता एक सुधारणा लय होऊन राहिली. आता आपल्या गावात आपलं म्हणजे आदर्श गाव आपल्याला तयार करायचं आहे. कसं आहे, आपण आता हळूहळू जसं सर्व जे आहे ते पूर्ण करू. आता दारूबंदी झाली, स्वच्छता अभियान झालं, आता एक आपल्याला गावात राबवायचं आहे. बरोबर आहे, एक उपक्रम. तर त्यासाठी मला सर्वांचा सपोर्ट पाहिजे बा. सर्वांच्या सपोर्टमुळेच ही शक्य आहे. तुम्ही सर्वांना मला सपोर्ट केला तर लवकरच आपल्याला आदर्श गावाचा पुरस्कार भेटेल. हो सरपंच भाऊ, आम्ही आहोत तुमच्यासोबत. आम्ही आहोत, पण तुम्ही कोणताही उपक्रम राबवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. अरे सागर, तू आहेस ना उद्या की चालला मुंबईला? उद्या दिवस थांबून जाय. नाही आहो ना, मी इथंच आहो. मी अजून आता आलो मी. 8-10 दिवस झाली आहो मी अजून. इथं येईल ना मी पण, येईल ना उद्या. हा, तेच म्हटलं बुवा. कसं सपरिवार या तुम्ही, अजून चांगलं वाटते. आपल्याला काय करावं लागेल मग सरपंच भाऊ? काही आपल्याला काही तयारी करावी लागते काय? कसं मला काही माहित नाही बा त्याच्यातलं, म्हणून म्हटलं तुम्ही सांगा मला काही तयारी करावी लागते का? तर अरे काहीच नाही करावं लागत तुला मुरली, काहीच नाही. तुम्ही सगळेजण येऊन तिथं बस जा, तिथं बरोबर कार्यक्रम चालू होते. मग पाहिजे काही तयारी काही नाही करावं लागत. लय अभिमान वाटते बुवा आम्हाला. खरंच नाही, नात लय हुशार आहे. नातीन लय नाव रोशन केलं आपलं. कसं आमचं तर केलंच केलं, पण पुऱ्या गावाचं नाव रोशन केलं पोरीनं. चांगली गोष्ट आहे. तुमचेच संस्कार आहेत हे. तुम्ही रोप लावून दिलं, त्याचे झाडं चांगले आले, त्या झाडाला फुलं चांगले आले, फळं चांगले लागले. बरोबर की नाही? ते तर झालंच म्हणा, पण खरंच लय म्हणजे खुशी होऊन राहिली मला की महिन्यात आज एवढी लहान असूनही तिचा गावातून सत्कार होऊन राहिला, पेपरला येईन, टीव्हीवर येईन. लय अभिमान वाटून राहिला मला. हो, अभिमानच वाटीन तुम्हाला, याच्यापेक्षा अभिमान वाटीन पुढे. बरं, तर मग येऊ आता मी. या मग तुम्ही 11 वाजता. हो, या मग तुम्हाला आता उद्याची तयारीत लागा लागेल ना. बरं, येतो मग आम्ही सगळेजण येतात हे 11 वाजता, आणि मी बी येतो 11 वाजता मग. हो शांताबाई, तुम्ही हजर राहायचा. शांताराम भाऊली सांगून देता हजर राहायचं बरोबर वेळेवर. हो भाऊ, तुम्ही बिनफिकर राहा. सरपंच भाऊ, तुम्ही बिनफिकर राहा. आम्ही बरोबर वेळेवर हजर राहतो. 10 मिनिटं पहिले हजर राहतो आम्ही. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. ते तर माहितीच आहे म्हणा मध्ये. शांताबाईचं काम म्हणजे पूर्ण नियमानं चालणारं काम आहे ते. काही घोर नाही शांताबाई. बरं ठीक आहे, येतो बा मग मी. मला काम आहेत. पिंके उठली काय? लवकर अटप जराशी. 11 वाजता सत्कार आहे. तुझ्या ग्रामपंचायतमध्ये माहित नाही का तुला? सरपंच भाऊ आले ते काल तेव्हा भेटी रे. सत्कार आहे बाई तुझ्या ग्रामपंचायतमध्ये. कर लवकर कर. बाबा, माझा सत्कार आहे काय?
काय करावं लागते मग तिथं? मला भाषण द्यावं लागेल का मग तिथं? मी तर भाषण दिलंच नाही, आता कसं करू? नाही नाही, भाषण नाही द्यावं लागत, भाषण नाही द्यावं लागत. काही म्हटलं तर मनाला सांगून देजो, अभ्यास कसा केला, काय केला. पिंकी हुशार आहे तशी, वक्तावर सांगून देजो काही मनानं. तेच म्हटलं, उठली का तू? बात तरी उठवायची येऊन राहिली होती मी. कर ना बाई, व कर ना लवकर लवकर, जा लागते आपल्या 11 वाजता. मग आई हो ना, उठली ना मी. आई आई, मी मामाच्या घरचा फराक घालीन, तो पिंक कलरचा. हो घालजो, तुला आवडीन तो घालजो. आई तू चांगली साडी घालजो मस्त, नाही तर मग अशा त्याची घाल एखादी चांगली, तेरळ नशीन तो. आणि बाबा तुम्ही बी चांगले कपडे घाला. मग पिंकीचे आई बाबा आले, तुम्ही सगळ्यांना म्हटलं पाहिजे ना, पिंकीचे आई बाबा आले, पिंकीचे आई बाबा आले. आई किती मजा येईन बाई, मस्त आपल्या तिघांनी सत्कार होईल, मस्त आपल्याला स्टेजवर बोलावतील, नाही की नाही? मस्त आपल्या हाती मस्त फुलाचा गुच्छा देतील, आपल्या गळ्यात हार टाकतील, सगळेजण टाळ्या वाजवतील, सगळेजण पिंकीचं किती कौतुक करतील, किती मजा येईल. हा बाई पिंके, घालतो चांगली साडी घालतो मस्त काठापदराची बस. आणि ते बाबाला चांगले कपडे घालायला लावतो, गुणाची बाई पिंकी. हा आज माझ्या पिंकीचं किती कौतुक होईल, पूर्ण गावभर कौतुक होईल माझ्या लेकीचं. आज किती आनंद होऊन राहिला मला. घालतो बाई बाई पटापट करणं. आणि हा बाय इंदू आता आशा आता झाली का पाय बरं तयारी? आणि सीता काकू कुठे गेली? आणि ती मृणू गार्गी उठून राहिली, उठल्याच नाही का अजून त्या? आई मृणू दीदीची आंघोळी झाली आणि गार्गीची नाही झाली अजून. ते गार्गी तिच्या आई सोबतच राहते. आई ती गार्गी बरोबर बोलत नाही ना माझ्यासोबत, भले शिष्टपणा मारते, म्हणते तू अडाणी आहे, ती भाषा अडाणी आहे, आणि आम्ही स्टँडवर आहे अशी म्हणते मले. जाऊ दे, लहान आहे त्यापेक्षा, ते म्हणते तर म्हणते. चला आठवाभर तुम्ही दोघी मायली की पटपट, मग लय उशीर होते. मग बबिता बाबाला नाश्ता पाणी करून देतो, बाबाला गोळ्या घ्यायला लागतात बरं, अजून बाबाला चक्कर येतील. मग हो मग नाही तर काय, बाबा उपमा केला ना मी, सगळ्यासाठी उपमा केला. मामाजी दिसलीच नाही तुम्हाला, मामाजी मंदिरात गेले वाटते. सगळ्या उपमा खातील, मग जाऊ आपण. हा तेच म्हटलं, मग सगळ्याला नाश्ता पाणी देजो. कसं मग भुका लागून जातात ना उन्हाळ्याच्या. आठवा तुम्ही लवकर लवकर, मी आलोच मग बाहेरून. आता बोलत का बसू, लवकर लवकर आठवा जा दोघी मायली की. हो ना बापा, जमान्याची घाई असते तुम्हाला, करतो ना. आई आई मी इतकी खुश आहे आई, किती मज्जा येईल आहे की नाही. हो ना पिंके, खरंच हो पिंके, पिंके खरंच त्या नाव लय रोशन केलं पुरी. असाच अभ्यास कर बाई, हा असाच अभ्यास कर, मस्त सायबीन होय मोठी. हो आता मी असाच अभ्यास करीन आणि मोठी सायबीन होऊन दाखवीन. ए मम्मा त्या पिंकोटीचा सत्कार आहे का ग मम्मा? मी नाही तिथे, तूच जा. हो खूप तीर मारला ना तिनं. हो नंबर आला पहिला, मोठं चालले कौतुक करायला. पप्पा तिची माय त्या माझ्या तोराने पावला जाऊन राही ना. माझी पोरगी इतकी हुशार आहे, माझी पोरगी इतकी हुशार आहे. बावडाट कुणीकडची कावंडळ. आणि तुझा बाप आहे ना, बोलत पण नाही ना आपल्यासोबत, तर पहिले जाऊन पडते तिथे. काय करते बेटा, घरू जावंच लागेल आपल्याला. पाय तुझे पप्पा परिस्थिती आपल्याशी बोलत नाहीये, नाही गेलं तर आणखी आपल्याला राग करायला लागतील. मग जावंच लागते आपल्याला मागा त्यांच्या शेपट्यासारखं. हो हो हो, मी आता येतोच उद्या निघतो मी इथून मुंबईला येण्यासाठी. तर तुम्ही तेवढं ते करून टाकजा. कसं आपल्याला राजीनामा द्यायचा आहे ना. हो हो, नाही म्हणजे कसं आपल्याकडे शेतीवाडी आहे ना इथे, तर तेच करायचं आता आपल्याला. बस झाली तर नोकरी करणं, आतापर्यंत नोकरी केली आपण, आता नाही करायची यापुढे. थोडंसं गावात आलो तर कसं गावातच मन रमून गेलं माझं. आता शेतीच पाहिजे. आता वडिलांसाठी पण माझं काम होत नाही, आणि माझ्या भावाचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे. आता त्याच्यामुळे शेतीच मन रमून गेलं माझं. हो हो हो, माझं पक्का आहे. हो 100%. सागर तू काय बोलतोय? सागर तुला माहिती का तू काय बोलतोय फोनवर? हो हो हो, तेवढं कामाचं करून टाका. हो हो हो, माझं फिक्स आहे माझं. ठीक आहे ठेवतो मग. हो 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 हो. सागर तुला बोलायचं नाही का माझ्यासोबत? सागर मी काय म्हणते? सागर मी काय ऐकते आहे, तू मुंबईला जॉब सोडणार आहे? हो तू बरोबर ऐकतेस, मुंबईला जॉब सोडणार आहे मी. अरे पण काय प्रॉब्लेम आहे, का जॉब सोडतायस तू? हे तू मला विचारतायस? तुलाच तर वावर पाहिजे होतं, तूच तर म्हणस आपल्याला हिस्सा पाहिजे, आपल्याला वावर पाहिजे, आपलं वावर आहे त्यांनी पेरू नका देऊ. हा तुला तर सहन झालं नाही, दादा वावर पेरू राहिला होता तर तुझं नाही म्हणस. मग आता घे ना, मग आता कशाली? आता मुंबईची नोकरी सोडून टाकतो मी, आणि तिकडचं सगळं घर वगैरे विकून टाकतो, आपण इकडे शिफ्ट होऊन जाऊ. इकडे अजून 2 एकर वावर घेऊ, पण वावरातून रोज जा लागेल, लक्षात ठेवजो. अरे का डोक्यात फरक पडला का सागर तुझ्या? काय बोलत आहेस तू? आपण आणि खेळ ऍडजस्ट होऊ शकतो का? हे जर तुला सर्व समजते तर त्या दिवशी तू सरांसोबत का भांडण केलं? का बरं वजीला एवढी हलकटसारखी बोलली, दादाला बोलली? मग आता कशाला मागं पाय घेते? आता लक्षात ठेव श्वेता, आता माझा निर्णय बदलणार नाहीये. मी नोकरी सोडणार आहे मुंबईची, आणि आपण गावात शिफ्ट होणार आहे. समजलं काय?
आता घे, तुला वावर पाहिजे ना, आता रोज वावरात जात जाय. अरे बापरे सागर, तसं नाही ना, तुला कळत कसं नाही सागर. अरे मी शेतातलं काम नाही करू शकत. नाही, तुझा निर्णय तू बदल आणि मुंबईला चल. तुला हा सर्व खेळ वाटत आहे का श्वेता? ते आता कसं शक्य नाही आहे. आणि माझा निर्णय हा अटल आहे. मी मुंबईचा जॉब सोडणार म्हणजे सोडणार.